नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायलॉग रायटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. पहा, आपण ब्लड डोनेशनवर फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर दोन्हीही पाहिलं होतं. तर त्याच लेटरवर असणारं आधारित हे डायलॉग रायटिंग आहे. म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुम्हाला असं होतं की एखादा टॉपिक दिला जातो पण त्याचा तुम्हाला एसे येते किंवा मग तुम्हाला त्याचा पत्र लिहिता येते, पण मात्र डायलॉग कसं लिहायचं हे तुम्हाला माहीत नसते. मग एक तसंच उदाहरण आहे की जर तुम्हाला ब्लड डोनेशनचं लेटर माहिती आहे, पत्र माहिती आहे, तर त्यावरून तुम्ही डायलॉग रायटिंग कसं करायचं. तर चला सुरुवात करूया. या डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला मायसेल्फ म्हणजे स्वतः, आपण आणि अंकल असं कन्व्हर्सेशन करायचं आहे. तर हे जे डायलॉग रायटिंग आहे हे एक टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे की जणू काही तुम्ही टेलिफोनवर बोलत आहे, तुमच्या अंकलला कन्व्हिन्स करत आहे ब्लड डोनेट करण्यासाठी. चला चटकन पाहूया. मायसेल्फ, हॅलो अंकल. अंकल, हॅलो. मायसेल्फ, आय एम मिताली स्पीकिंग. मिताली म्हणते की अंकल, मी मिताली बोलत आहे. अंकल, ओ मिताली. मायसेल्फ, हाऊ आर यू अंकल. अंकल, आय एम फाईन अँड व्हॉट अबाउट यू. मी चांगला आहे, तू कशी आहेस. मायसेल्फ, आय एम ऑल्सो फाईन, थँक यू अंकल. यू नो, माय स्कूल इज ऑर्गनायझिंग ब्लड डोनेशन कॅम्प ऑन द कमिंग सॅटर्डे. मिताली म्हणते की काका, माझी शाळा ब्लड डोनेशन कॅम्प या शनिवारी ऑर्गनाईज करणार आहे. मग आता पुढे अंकल म्हणतात, वाव, इट्स अ ग्रेट थिंग्स. युअर स्कूल इज डुईंग वेल जॉब. खूप छान, तुझी शाळा चांगलं काम करत आहे. मायसेल्फ, आय थिंक यू शूड पार्टिसिपेट इन इट. मला असं वाटतं की काका तू पण यात भाग घ्यावा. अंकल, ओह मी. अंकलला भीती वाटते की मी सुद्धा ब्लड डोनेट करायचं. मायसेल्फ, काका, यू नो दॅट डोनेशन इज द स्पेशलिटी ऑफ इंडियन कल्चर. मिताली सांगते काकाला की दान करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे. अंकल, यस, अवर कल्चर टीचेस अस टू डोनेट. त्यावर अंकल म्हणतात, हो ते तर आहेच, आपली परंपरा आपल्याला सांगते की आपण नेहमी काही ना काही दान करावं. मायसेल्फ, वी डोनेट सो मेनी थिंग्स बट ब्लड डोनेशन इज द बेस्ट डोनेशन. मिताली काकाला म्हणते की आपण खूप साऱ्या गोष्टी डोनेट करत असतो, पण रक्तदान हेच सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आता अंकल त्यावर काय म्हणतात, यस, यू आर राईट, तुझं बरोबर आहे. मायसेल्फ, ॲज ब्लड मीन्स लाईफ अँड ब्लड डोनेशन मीन्स लाईफ डोनेशन. मिताली काकांना म्हणते की ब्लड म्हणजे जीवन आहे आणि ब्लड डोनेशन म्हणजे जीवनदान आहे. अंकल, मिताली, इज इट हार्मफुल फॉर अवर बॉडी. काकाला भीती वाटत असते की ब्लड डोनेशन करायचं आहे आपल्याला, ते हार्मफुल असतं की कसं असतं. त्यावर मिताली काय म्हणते, मायसेल्फ, काका, ब्लड डोनेशन कॉजेस नो लॉस ऑफ स्ट्रेंथ. डोनेटिंग ब्लड इज नॉट हार्मफुल. म्हणजे काका, ब्लड डोनेशननी काहीही फरक पडत नाही, तो आपल्यासाठी हार्मफुल नाही आहे. त्यावर अंकल म्हणतात, मिताली, डोनेटिंग ब्लड इज नेसेसरी टू मी. आय एम व्हेरी अफ्रेड टू डोनेटिंग ब्लड. काका म्हणतात की खरंच मला नेसेसरी आहे का ब्लड डोनेट करणं, मला खूप भीती वाटत आहे. मायसेल्फ, काका, ब्लड कॅन नॉट बी क्रिएटेड इन फॅक्टरीज. थाउजंड्स ऑफ पीपल डाय ड्यू टू द लॅक ऑफ ब्लड. मिताली काकाला समजून सांगते की काका, ब्लड काही कोणा फॅक्टरीजमध्ये तयार होत नाही, हजारो लोक ब्लडच्या कमतरतेमुळे आपला जीव गमावतात. अंकल, येस, यू आर राईट. अंकल म्हणतात, हो हे तर तुझं खरं आहे. मायसेल्फ, यू डोनेट ब्लड मीन्स यू सेव्ह लाईफ. मिताली काकाला म्हणते की इफ यू डोनेट ब्लड, तू जर रक्तदान केलं तर तू एखाद्याची लाईफ बचावू शकतोस. तेव्हा अंकल म्हणतात, कुड यू टेल मी दिस सम बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन. काका म्हणतात की तुम्हाला काही ब्लड डोनेशन केले, जर मी ब्लड दिलं, रक्तदान केलं, तर त्याचे काही बेनिफिट्स आहेत का. पहा त्यावर मिताली काय म्हणते, मायसेल्फ, blood is required to save patients in emergency. There are several benefits of blood donation. मिताली म्हणते की ब्लड पेशंटला इमर्जन्सीमध्ये सेव्ह करण्यासाठी वापरतात येते, तसेच देअर आर सेव्हरल बेनिफिट्स, पण त्यातले काही मी तुला सांगणार आहे. आता पहा काकाला ती काय काय बेनिफिट्स सांगते. इम्प्रूव्ह युअर इमोशनल वेलबिंग्स, हेल्प टू गेट रीड ऑफ द निगेटिव्ह फिलिंग्स. जे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत ते सुद्धा कमी होतात. जे तुमच्या इम्प्रूव्ह युअर इमोशनल वेलबिंग्स म्हणजे
आपण एखादी गोष्ट जर मनापासून एखाद्याला कोणाला तरी दिली, दान केली, तर त्यातून येणारं जे आपलं इमोशनल फिलिंग असतं ती खूप छान असतं. आपल्याला आपल्या शरीरामधलं रक्तभिसरण क्रिया ही कशावर चांगली होते. आपण जर चांगला विचार केला तर आपलं रक्तभिसरण चांगलं. आपण जर चांगला विचार केला नाही, खूप टेन्शन घेतलं की मग ते सगळं बिघडतं. मग आपण एखाद्याला मनापासून जर कोणती गोष्ट देत आहोत आणि सामाजिक कार्य करतो, तेव्हा नक्कीच आपल्या जे इमोशनल वेलबिंग्स होतात त्या चांगल्या पद्धतीने होतात आणि ते आपल्या शरीरासाठी उपयोगीच आहे. आणि त्याचबरोबर एखादी चांगली गोष्ट आपण तेव्हा करतो तेव्हा मग निगेटिव्ह गोष्टी आपण म्हणतो जाऊ दे, सोडून द्या. मग अशीच गोष्ट इथे सुद्धा होते. लोअर रिस्क ऑफ द हार्ट डिसीज. हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम इम्प्रूव्ह फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. रिड्यूस द हार्ट अटॅक, रिस्क ऑफ हार्ट अटॅकची रिस्क कमी करण्यासाठी सुद्धा आपण ब्लड डोनेशन करू शकतो. प्रोव्हाइड अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड रिड्यूस आयसोलेशन. अंकल, थँक्स मिताली फॉर द टेलिंग मी द बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन. काका तिला म्हणतात की छान मिताली, तू मला जे ब्लड डोनेशनचे बेनिफिट्स सांगितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. फर्स्ट टाइम आय एम हिअर द बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन बाय यू. अंकल म्हणतात की मी पहिल्यांदा ब्लड डोनेशनचे फायदे ऐकलेले आहेत. मायसेल्फ, सो काका, कम फॉरवर्ड अँड डोनेट ब्लड जेनरसली. पुट असाइड बेसलेस फिअर. ती काकाला विनंती करते की काका लवकर येशील आणि तुझं ब्लड खरंच डोनेट करशील आणि तुझी जी काही भीती आहे ती बाजूला ठेवशील. अंकल, येस माय डिअर. अंकल म्हणतात हो. मायसेल्फ, आय होप यू विल कम इन माय स्कूल ॲज अ ब्लड डोनर. ॲज अ ब्लड डोनर. ती म्हणते की मला आशा आहे की तू माझ्या स्कूलमध्ये ॲज अ ब्लड डोनेटर म्हणून येशील. अंकल, शुअर, आय विल कम इन युअर स्कूल ॲज अ ब्लड डोनेटर. ते म्हणतात की नक्कीच मी एक तुझं ब्लड डोनेटर म्हणून तुझ्या शाळेत येईल. विल यू प्लीज रिपीट डे अँड टाईम ऑफ द ब्लड डोनेशन कॅम्प. ते म्हणतात की तू पुन्हा सांगशील का मला ब्लड डोनेशन कॅम्पचा दिवस कोणता आहे आणि वेळ कोणती आहे. त्यावर मिताली म्हणते, माय सेल्फ, रिमेंबर डे अँड टाईम ऑफ द ब्लड डोनेशन कॅम्प कमिंग सॅटरडे, BD विद्यालय, लातूर. टाईम 10 AM to 6 PM. तिने तिचा वेळ सांगितला आणि दिवस सांगितला. अंकल, ओके डिअर मिताली. माय सेल्फ, जॉईन कॅम्प अँड डोनेट युअर ब्लड. होप टू मीट यू सून. मिताली म्हणते की तू नक्कीच कॅम्पला जॉईन कर, डोनेट कर तुझं ब्लड आणि मी नक्कीच आशा करते की आपण लवकरच भेटू. अंकल, येस, वी विल मीट ऑन कमिंग सॅटरडे. आता काका तयार झालेले आहेत. ते म्हणतात की हो नक्कीच आपण या शनिवारी भेटूया. मायसेल्फ, थँक्स अंकल फॉर लिसनिंग मी. हॅव अ नाईस डे. बाय बाय. मिताली म्हणते की तू माझं जे काही ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्स आणि हॅव अ नाईस डे. बाय बाय. अंकल, सेम हिअर. बाय बाय. अंकलसुद्धा बाय बाय करतात आणि दोघंही जण फोन ठेवून देतात. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा डायलॉग रायटिंग करू शकता.